हॅलो, मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. बघा, आज एकदम इच्छा झाली समोसे तळायची. बाहेर पाऊस देखील पडत आहे व अशामध्ये पावसाळ्यामध्ये एकदम गरमागरम चहासोबत समोसे खायला जी मज्जा येते ती खूपच छान आहे. बघा तर, आज आपण समोसे बनवणार आहोत एकदम क्रिस्पी, जसे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तसे. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, कसं मेजरमेंट घ्यायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. समोसे म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि सगळ्यांनाच आवडतो हा चटपटीत असा पदार्थ. चला तर मग आपण समोसा तयार करायला घेऊया. इथे लागणारे साहित्य मी आता सांगणार आहे. इथे मी एका भांड्यामध्ये परातीमध्ये 2 कप मैदा घेणार आहे. बघा, इथे 2 कप मी मैदा घेत आहे. त्यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला हे ओवा घ्यायचा आहे. पण ओवा आपल्याला मस्तपैकी हातावर असा छान असा क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद पण येतो आणि चवीला पण एकदम छान लागतो. आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालून घेणार आहे व आता हे सगळं मिश्रण, कोरडं मिश्रण आहे, हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे व आपले समोसे एकदम छान असे कुरकुरीत व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण इथे तुपाचं मोहन घालून घेणार आहे. तर इथे मी 2 चमचे तूप घालून घेणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला छान असं तूप आपल्या पूर्ण मैद्याला लागलं पाहिजे इतपत आपल्याला मस्त असं चोळून घ्यायचं आहे. बघा, आता हे सगळं मी असं व्यवस्थित चोळून घेत आहे, जेणेकरून सगळं पिठाला आपल्या मोहन लागलं पाहिजे. बघा, आता हे कसं ओळखायचं, तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याची मूठ वळून बघायची आहे. जर आपले ते मूठ वळून जर व्यवस्थित येत असेल तर बघा, याचा अर्थ आपलं मोहन एकदम छान, एकदम व्यवस्थित आहे. असंच आपल्याला पाहिजे, म्हणजे आपले समोसे एकदम कुरकुरीत होतील. बघा, आता यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे व आपल्याला एक छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त घट्ट पण नाही व जास्त पातळ पण नाही, असं आपल्याला गोळ्याचा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता आपला हा छान हे पीठ भिजवून झालेलं आहे. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे, तोपर्यंत आपल्याला रेस्ट देऊ. आपण याच्यावर छान असा क्लॉथ झाकून ठेवूया. इथे मी आता समोसाची मधली फिलिंग तयार करण्यासाठी आपल्याला इथे मसाला तयार करून घ्यायचा आहे. इथे मी 1 चमचा धणेपूड घेतलेली आहे, 1 चमचा मी बडीशेप घेतलेली आहे व अर्धा चमचा जिरं घेतलेले आहे व 7-8 मिरे घेतलेले आहे. हे आपल्याला फक्त अगदी मंद गॅसवर असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, अगदी छान वास सुटेपर्यंत. बघा, मसाल्यांचा एकदम वास येत आहे खमंग असा. आता हे झालेले आहे, आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते व थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये देखील हे ग्राइंड करू शकता, पण इथे मी आता सिलवट्ट्यामध्ये छान क्रश करून घेत आहे. असं केल्याने आपल्या ज्या फिलिंगला, बटाट्याच्या फिलिंगला एकदम छान अशी चव येते. आता हे सगळं आपलं क्रश करून झालेलं आहे, छान असं वाटून झालेलं आहे. बघा, आता इथे मी एका प्लेटमध्ये हे काढून घेत आहे. असं एकदम छान असं सगळेजण घरात असल्यानंतर मस्तपैकी असा जर बेत असला ना, तर खूपच मज्जा येते. तुम्ही देखील एकदा याच पद्धतीने समोसे करून बघा. बघा, आता आपला हा मसाला देखील असा छान असा बारीक वाटून झालेला आहे. आता आपल्याला हा एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. एकदम मस्त झालेला आहे. वास देखील एकदमच छान येत आहे. खूप अशी भन्नाट चव येणार आहे आपल्या मसाल्याला. फिलिंगला खूपच छान अशी चव येणार आहे. बघा, आता हा सगळा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता इथे आपल्याला मिरच्या आणि अद्रक हे देखील आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे. मिरच्या आणि अद्रक देखील वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटून घेत आहे मी इथे. हे देखील असं छान असं भरडलं ना की याची चवच वेगळी येते.
मिक्सरच्या पेक्षा याच्यामध्ये अशी जर भरडलं तर आपल्याला एकदमच छान अशी चव येते, मस्त चविष्ट समोसे बनतात. बघा हे देखील झालेलं आहे, आपण हे काढून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला एका पॅन मध्ये तेल घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं समोस्याची फिलिंग बनवायची आहे. यामध्ये मी तेलामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे, तुम्ही जिरं देखील घालू शकता. आणि यामध्ये आपण जो भरडलेला आहे अद्रक आणि मिरची जी भरडून घेतलेली आहे ती आपल्याला इथे छान अशी परतवून घ्यायची आहे. इथे मी काही पावडरी मसाले घेतलेले आहे, तिखट घेतलेला आहे, लाल काश्मीरी पावडर घेतलेली आहे, त्याच्यानंतर 1 चमचा मसाला घेतलेला आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे, धणेपूड घेतलेली आहे बघा, आणि लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे. आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तो इथे 2 चमचे घालून घ्यायचा आहे बघा. एकदम छान असा खमंग मसाला आपला तयार झालेला आहे. समोसाची टेस्ट पण एकदम मस्त येणार आहे. आता हा व्यवस्थित छान असा परतवून घ्यायचा आहे बघा. हा जळू नये म्हणून यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. इथं मी वाटलेल्या मसाल्याचंच पाणी तयार करून इथे पाणी घालून घेतलेलं आहे व आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे बघा. असं छान असा झालाय. आता यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे. मस्त छान असं परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने एकदा समोसा नक्की करून बघा व कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे मी बटाटे घेतलेले 7-8 बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे सगळे क्रश करून घालायचे आहे. असे क्रश करून जर घातले ना तर एकदमच छान अशी चव येते आणि फिलिंग पण एकदम मस्त तयार होतं. आता हे सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही थोडंसं टेस्ट करून तुम्हाला जर मिठाचा अंदाज करून घ्यायचा असेल, कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही यावेळेस करू शकता. आता हे छान आपलं फिलिंग तयार झालेलं आहे. मी एका प्लेटमध्ये हे काढून घेत आहे. आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. वाह, काय मस्त वास येत आहे, एकदम छान, एकदम मस्त वास येत आहे. घरची मंडळी तर सगळे वाटच बघत आहे की कधी आपला हा समोसा तयार होतो आहे. बघा आता आपल्याला यावर कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे बघा. तर मी कोथिंबीर टाकून घेत आहे. आपल्याला आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला समोसे तयार करायला घ्यायचं आहे. आता इथे आपलं पीठ देखील तयार झालेलं आहे बघा. आता हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. छान पोळीपेक्षा थोडासा मोठा पोळी लाटतो आपण, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा तयार करून घ्यायचा आहे. छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे सगळं. आता मी एक लाटून दाखवत आहे तुम्हाला. आता हा गोळा घ्यायचा आहे व लाटून घ्यायचा आहे बघा. छान मोठी पारी करायची आहे आपल्याला, एकदम जाड पण नाही करायची आणि एकदम पातळ पण नाही करायची आहे. थोडासा असा थोडा मोठा आणि लांबट असा तयार करायचा आहे, कारण आपल्याला याच्यामधून कट करून घ्यायचं आहे. या पोळीमध्ये आपल्याला 2 समोसे तयार करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आता इथे मी सुरीने याला कट करून घेत आहे. बघा आता सुरीने मी आता कट करून घेत आहे. आता हे 2 भाग झालेले आहे. आता यामधला एक भाग आपल्याला बाजूला ठेवायचा आहे व दुसरा भाग घ्यायचा आहे आपल्याला. त्याला अशा प्रकारे एका साईडला आपल्याला इथे मी पाणी घेतलेलं आहे, पाणी लावून घ्यायचं आहे व दुसरी साईड आपल्याला अशी मधून फोल्ड करून असा त्रिकोणी भाग करायचा आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हा उचलून आपल्या बघा हातामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. बघा आता असा हा त्रिकोण तयार करायचा आहे.
आता आपल्याला यामध्ये जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे. थोडं थोडं भरायचं आहे, पण एकदम व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. बघा, आता आपण ही जी घडी केलेली आहे त्याच्या अगदी समोरच्या साईडला आपल्याला एक मिरी घालून घ्यायची आहे, म्हणजे एक प्लेट घालून घ्यायची आहे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा समोसा पूर्ण पॅक करायचा आहे. इथे तुम्ही पाणी देखील लावू शकता आणि समोसा एकदम छान असा पॅक होतो. बघा, आपला समोसा हा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त असा आकार पण आलेला आहे आणि एकदम छान असा हातावर देखील तो बसतो. अशाच प्रकारे आपल्याला दुसरा देखील समोसा तयार करून घ्यायचा आहे. एका साईडला पाणी लावून घ्यायचं आहे व त्रिकोण करून दुसरी साईड देखील फोल्ड करून घ्यायची आहे. बघा, आता यामध्ये देखील आपल्याला हे जे आपण स्टफिंग केलेलं आहे सगळं व्यवस्थित असं छान भरून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून छान भरून घ्यायचं आहे. व त्याचप्रमाणे आपल्याला हा समोसा असा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. बघा, सेंटर पासून आपल्याला एक प्लेट करून घ्यायची आहे समोरच्या साईडला आणि समोसा पॅक करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला जमत नाही, थोडंफार हे होतं, पण सवयीनुसार आपल्याला हे जमायला लागतं. बघा, झालं. अशाच प्रकारे मी हे सगळे समोसे तयार करून घेत आहे. बघा, आता आपल्याला इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल जास्त खूपच गरम नाही करायचं आहे आणि त्यामध्ये आता समोसे सोडायचे आहे. तेल जर खूपच गरम जर आपण केलं तर यामध्ये आपल्या समोस्याला जे बुडबुडे येतात ते बुडबुडे नको यायला, म्हणून आपल्याला तेल अगदीच लो याच्यावरच गरम करून घ्यायचं आहे. बघा, आणि तुम्ही डबल फ्राय देखील करू शकता. एका साईडने झाल्यानंतर हाफ फ्राय झाल्यानंतर तुम्ही काढून घेऊ शकता व ज्यावेळेस पुन्हा गरमागरम जेव्हा खायचे असतील त्यावेळेस तुम्ही पुन्हा फ्राय करू शकता. अशा प्रकारे आपले हे समोसे तयार होतील. बघा, सारखं आपल्याला उलटपालट करून आपल्याला हे समोसे तयार करून घ्यायचे आहे. बघा, किती छान आपल्या समोस्यांना कलर आलेला आहे. एकदम छान आणि चविष्ट झालेले आहे. बघा, एकदम सुंदर कलर आलेला आहे. आता याच्यामध्येच मी मिरच्यांचे 2-2 तुकडे करून त्यांना कट केलेले आहे व याच्यामध्येच मी तळून घेणार आहे. बघा, आपले समोसे तयार झालेले आहे. मिरच्या देखील तळून झालेल्या आहे. आपण ही आंबट गोड चटणी बरोबर पण खाऊ शकतो व पुदिन्याची चटणी देखील आपण त्याच्याबरोबर तयार करून खाऊ शकतो. आता दुसरे देखील मी तळायला टाकलेले आहे. बघा, आपले समोसे एकदम छान झालेले आहे. वरतून एकदम क्रिस्पी झालेले आहे, एकदम मस्त झालेले आहे. आता हा खूपच गरम आहे म्हणून मी तोडून नाही दाखवते, पण खूप छान असे समोसे तयार झालेले आहे. एकदा अशा पद्धत नक्की करून बघा आणि आवडल्यास मला नक्की कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. चला तर.